पंढरीचा पांडुरंग एका भक्ताबरोबर कर्नाटकला कसा गेला, म्हणजेच विजयनगरला. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि पुढे काही दिवसानंतर पांडुरंग विजयनगर मधून पंढरपूरला कसा आला, सुंदर अशी रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत. हा प्रसंग मित्रांनो, त्यावेळी पांडुरंग ज्या भक्ताबरोबर आले पंढरपूरला, त्या भक्ताच्या खांद्यावरती बसून आलते पंढरपूरपर्यंत आणि गप्पा मारत. सुंदर असा हा दिव्य प्रसंग खराखोरा जाणणार आहोत की देव आणि भक्त नातं असतं तरी कसं. आणि फक्त व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. तर मित्रांनो, पांडुरंगाची मूर्ती ही कुणीही घडविलेली नाही बघा. हा चैतन्याचा गाभा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले, आणि तो घडविला म्हणील त्याच्या तोंडात किडे पडतील बघा, संत तुकाराम महाराजांनी सांगितले. तर मित्रांनो, कर्नाटकच्या हंपी या परिसरामध्ये किष्किंधा नावाचं एक राज्य त्रेतायुगामध्ये होऊन गेलं. आणि त्याच ठिकाणी 14व्या शतकामध्ये हरिहर राजानं विजयनगरची स्थापना केली. इसवी सन 1509 मध्ये राजा कृष्णदेवराय यांचा विजयनगरच्या सिंहासनावरती राज्याभिषेक झाला. त्यावेळी अत्यंत पराक्रमी राजा होता, न्यायप्रिय आणि प्रजादक्ष राजा होता. आणि हा कृष्णदेवराय राजा पांडुरंगाचा भक्त होता बघा. आणि तो भगवंताच्या भक्तीमध्ये अगदी लीन होऊन गेलेला राजा होता. आणि या कृष्णदेवराय राजानं वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं विजय विठ्ठल मंदिर निर्माण केलं. विठ्ठल भक्त कृष्णदेवराय या राजाला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली बघा. तो सतत विचार करत होता की पंढरीचा पांडुरंग असेल तरी कसा. झोपताना बोलताना क्षणाक्षणाला पांडुरंगाची मूर्तीच त्याच्या डोळ्यात बसली होती बघा, हृदयामध्ये. आणि तो दररोज कर्नाटकमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची आच लावून बसलेला होता. तो प्रार्थना करत होता भगवंताला की पांडुरंगा, मला तू पंढरपूरला बोलव, मला तुझ्या पायाशी नतमस्तक व्हायचे. आणि शेवटी पांडुरंगानं कृष्णदेवराय राजाची प्रार्थना ऐकली आणि एक घटना घडली. एका मोहिमेवरती असताना हा कृष्णदेवराय राजा पंढरपुरामध्ये गेला. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मंदिरात जाऊन त्यानं पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाला. राजानं ते मनोहर रूप पाहिलं पांडुरंगाचं आणि राजा मंत्रमुग्ध होऊन गेला. स्वतःला विसरून गेला राजा. आणि मनोमन तो राजा त्या ठिकाणी विचार करू लागला की पांडुरंगा, तू माझ्या कर्नाटकला चल ना, तुझं दर्शन मला दररोज झालं पाहिजे. हा राजा मनामध्ये विचार करत होता. आणि हा कृष्णदेवराय राजा त्या दिवशी बघा पंढरपुरामध्ये थांबला मुक्कामाला. आणि पांडुरंगच राजाच्या स्वप्नामध्ये आला रात्रीचा. आणि त्या पांडुरंगानं सांगितलं, कृष्णदेवराय, मी तुझ्या इच्छाची पूर्तता करील, मी तुझ्या बरोबर कर्नाटकला येईल, परंतु माझी एक अट आहे. जर तू एखाद्या निरापराध माणसाला जर त्रास दिलास, शासन दिलंस, तर मी मात्र परत पंढरपूरला निघून येईल. पांडुरंगाचं बोलणं ऐकलं आणि राजाने होकार दिला, पांडुरंगा, तुम्ही चला तर माझ्या बरोबर, माझ्या हातून निरापराधाला शिक्षा होणारच नाही. दुसरा दिवस उगवला की पांडुरंगाची मूर्ती तुम्ही कर्नाटकला घेऊन चला. राजाच्या आदेशानं ब्राह्मणांनी रातोरात ही मूर्ती विजयनगरला नेली, कर्नाटकला म्हणजे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर राजानं त्याच्या महालामध्ये एक छोटंसं सुंदर असं मंदिर त्या राजानं तयार केलं होतं. आणि पांडुरंगाची मूर्ती अगदी विधिवत ब्राह्मणाकडून प्राणप्रतिष्ठा केली बघा. आणि पांडुरंगाच्या गळ्यामध्ये एक रत्न जडित असणारा हार पांडुरंगाच्या गळ्यात घातला आणि पूजा अर्चा चालू झाली बघा. इकडे पंढरपुरामध्ये काय घडते पहा. या अखंड विश्वाचा मालक, दीन दलितांचा कैवारी पांडुरंग पंढरपुरामध्ये नाही हो. आषाढी यात्रा भरलेली या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव पंढरपुरामध्ये आलेले. वाळवंट अगदी गच्च भरलेला हरिनामाचा गजर चाललेला, परंतु पांडुरंगच पंढरपूरमध्ये नाही. पंढरपूर ओस पडलं. वारकरी बांधवांच्या संतांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं की पांडुरंगच नाही, करावं काय आणि जगावं कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला. त्याच ठिकाणी बघा संत भानुदास महाराजही होते. सगळी संत मंडळी, वारकरी बांधव भानुदास महाराजांच्या जवळ गेली बघा. हात जोडले सगळ्या वारकरी बांधवांनी, संतांनी. भानुदास महाराजांना विनंती केली की महाराज, विजयनगरहून पांडुरंगाला तुम्हीच आणताल, तुमच्याकडेच ती ताकद आहे भक्तीची आणण्याची. तुम्ही जा लवकर आणि पांडुरंगाला घेऊन या. आपल्या सगळ्या वारकरी बांधवांचं, संतांचं भानुदास महाराजांनी ऐकलं बघा.
संत भानदास महाराज चालत ऊन वारा पावसाची कुठलीही तमाना बाळगता बघा. पंढरपूरहून चालत रात्रीची वेळ होती बघा. भानदास महाराज चालतच होते आणि विजयनगरला जाऊन पोचले भानदास महाराज. आणि तिथं गेल्यानंतर संत भानदास महाराजांना कळालं की अखंड विश्वाचा मालक या कृष्णदेवराय राजाच्या मंदिरामध्ये बंदिस्त आहे, अडीकुलपात आहे भगवंत. आता भेटावं कसं हा प्रश्न पडला. रात्र झाली. संत भानुदास महाराज पांडुरंगाचं नामस्मरण करत होते. शेज आरती झाली आणि भगवंताचा चमत्कार. राजानं जे सैन्य ठेवलं होतं ना राखान मंदिराला, सैन्य झोपी गेलं. मंदिराच्या दरवाजाला लागलेले टाळे गळून पडले आणि संत भानदास महाराज त्या मंदिरामध्ये आत गेले बघा. नतमस्तक झाले पांडुरंगाच्या पायाशी. पांडुरंगाबरोबर बोलू लागले. भानदास महाराजांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि पांडुरंग म्हणले, भानदास रडू नका. पांडुरंगानं आपल्या गळ्यातला हार, तुळशीचा हार आणि रत्नजडीत असणारा हार भानदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि भानदास महाराजांना सांगितलं, मी लवकरच पंढरपुरामध्ये येत आहे, घाबरू नका. आणि थोड्या वेळानं भानदास महाराज त्या मंदिराच्या बाहेर आले निघून बघा त्या राजवाड्याच्या. थोड्या वेळानं सैन्य जागं झालं आणि नंतर पाठीची वेळ झाली बघा काकड आरतीची. आणि हा कृष्णदेव राजा काकड आरतीला पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आला. पाहतोय तर काय, पांडुरंगाच्या गळ्यात तो रत्नजडीत हार नाही. राजानं पाहिलं, राग आला राजाला आणि राजानं आदेश दिला सैन्यांना, ज्याच्याकडे हार सापडेल हा त्याला त्वरित पकडून माझ्याकडे घेऊन या. सैन्य त्या ठिकाणी नगरात फिरू लागलं बघा चौफेर. आणि एका सैन्याचं लक्ष गेलं संत भानदास महाराजांच्याकडं. गळ्यात तो रत्नजडीत हार आणि पांडुरंगाचा धावा चाललेला त्या ठिकाणी राजाच्या सैनिकांनी पकडलं आणि भानदास महाराजांना दरबारात हजर केलं बघा. राजानं कुठलाही विचार न करता संत भानदास महाराजांना सुळीवर चढवण्याचा आदेश दिला बघा. सुळावर सोळ उभे केले. संत भानदास महाराज पांडुरंगाचं नामस्मरण करत होते आणि पांडुरंगाला जाब विचारला, देवा मी तुला नेण्यासाठी आलोय विजयनगरला आणि त्याची शिक्षा मला तू दिली सुळावर जाण्याची. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत. समोर चित्र एकच होतं पांडुरंगाचं, ध्येय एकच होतं की पांडुरंगाला विजयनगरहून पंढरपूरला घेऊन जायचं. कारण त्या ठिकाणी लाखो वारकरी बांधव आषाढी वारीची यात्रेमध्ये वाट पाहत होते. आणि काय चमत्कार त्या ठिकाणी झाला बघा. जे सूळ राजानं रोवले होते, सुळाची लाकडं, त्या सुळाच्या लाकडावरती पानं आणि फळांनं बहरलेलं झाडच तयार झालं. आणि इकडं राजालाही दृष्टांत पडला की राजा, अरे माझ्या भक्ताला सजा झाली तुझ्या हातून, चुकीची, निरापराध आहे माझा भक्त, आणि त्यामुळं आता मी माझ्या भक्ताबरोबर पंढरपूरला जात आहे. आणि राजा त्या ठिकाणी आला बघा. संत भानदास महाराजांच्या पायाशी चुकलं महाराज माझं. संत भानुदास महाराजांना हाताला धरलं आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन हा कृष्णदेवराय गेला. गेल्यानंतर पहा काय घडलं. प्रत्यक्ष पांडुरंगानं संत भानदास महाराजांना आलिंगन दिलं प्रत्यक्षात. आणि पांडुरंगानं सांगितलं, राजा आता दिलेलं वचन तू पाळ. मी आता माझ्या भक्ताबरोबर पंढरपूरला चाललेला आहे. माझी पंढरपूर हीच जागा आहे कायमची राहण्याची. प्रत्यक्षात त्या ठिकाणी पांडुरंग संत भानदास महाराजांना म्हणाले की मी आता तुझ्या खांद्यावरती बसणार आहे, मला खांद्यावरती घेऊन पंढरपूरला तू चल. तर पांडुरंगाची मूर्ती छोटीशी झाली बघा त्या ठिकाणी, छोटीशी एकदम. आणि अखंड विश्वाचा मालक संत भानदास महाराजांच्या खांद्यावरती बसला. संत भानदास महाराज पांडुरंगाचं नामस्मरण करत पंढरपुरात पोहोचले. जे पद्मतीर्थ आहे, लाखो माझे वारकरी बांधव त्या ठिकाणी वाट पाहत होते. त्यांना समजलं की पांडुरंग पंढरपुरात आल्यात. ही वार्ता कळाल्या बरोबर काय हो, पंढरपुरामध्ये पाऊल ठेवाय जागा नाही. लाखो वारकरी बांधव जमा झाले आणि परत पांडुरंग आपल्या जागेवरती, त्या विटेवरती, कमरेवरती हात ठेवून उभे राहिले आणि लाखो वारकरी बांधवांना दर्शन देऊ लागले. मित्रांनो, अशा प्रकारे पांडुरंग विजयनगरला गेले राजाबरोबर आणि परत माघारी संत भानदास महाराजांच्या बरोबर आले. मित्रांनो, वैकुंठ म्हटलं जातं पंढरपूरला, त्याचं कारण आहे बघा. भगवंत कालही आहेत आणि आजही त्या ठिकाणी विटेवरती उभे आहेत कमरेवर हात ठेवून आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी. स्वयंभूत पांडुरंग. मित्रांनो, सुंदर हा सगळा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल ना, तर फक्त आम्हाला रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा, बाकी काही नको. पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी जरूर आहे. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की आपण सबस्क्राईब करा, बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारे अशा खऱ्या माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील.
रामकृष्ण हरी.